वाद मिटवायचा म्हणून समोर आले आणि हस्तांदोलन केलं आणि ज्याच्याशी हात मिळवला त्याच्याच पोटात थेट 2 गोळ्या झाडल्या। नाशिकच्या गोसावीवाडी परिसरात जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे वाद मिटवण्याच्या बहाण्यानं जवळ येत आरोपीनं हस्तांदोलन केलं आणि त्याच वेळी पिस्तूल बाहेर काढून गोळीबार केल्याचा आरोप आहे। सुमित अरुण पगारे असं मृत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी तब्बल 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत 12 संशयितांना अटक केली आहे। नेमकं काय घडलं पाहुयात लोकमतचा हा सविस्तर रिपोर्ट। रविवारची सायंकाळ, नाशिकच्या गोसावीवाडी परिसरातील गंगोत्री जनता स्टोअर। सुमित पगारे, सुमित भाटिया आणि आकाश बोर्डे हे तिघे टिळे हॉस्पिटल समोरील या दुकानात पान मसाला खरेदी करण्यासाठी गेले होते। मात्र त्याच वेळी 14 जणांचा एक गट तिथे आला आणि काही जुन्या वादाचा मुद्दा उपस्थित करत तिघांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, पण काही क्षणांतच या वादानं गंभीर आणि हिंसक वळण घेतलं। फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार याचवेळी राजिक शेख यानं सुमित पगारेला आपल्यातला वाद मिटवूया असं सांगितलं। वाद मिटवण्याचा हा प्रस्ताव ऐकून सुमित त्याच्याजवळ गेला। दोघांमध्ये हस्तांदोलन झालं, पण पुढच्या काही सेकंदात जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं। हात मिळवण्याच्या बहाण्यानं जवळ आलेल्या राजिक शेख याने कमरेला लावलेलं पिस्तूल बाहेर काढलं आणि सुमित पगार यांच्या पोटावर सलग 2 गोळ्या झाडल्याचा आरोप आहे। अचानक झालेल्या गोळीबारानं परिसरात एकच गोंधळ उडाला। गोळीबारात सुमित पगारे गंभीर जखमी झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। मात्र पोटात गोळ्या लागल्यानं गंभीर जखमी झालेल्या सुमित याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। एका क्षणापूर्वी सुरू असलेला वाद आणि काही क्षणांतच त्याचा रक्तरंजित शेवट। या घटनेनंतर गोसावीवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे शोध पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे। हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। प्राथमिक तपासात या हत्येमागे जुनं वैमनस्य आणि परिसरातील वर्चस्वाचा वाद असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। म्हणजेच पूर्वीपासून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याच वादातून सुमित पगारेंना लक्ष्य करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र नेमका वाद कशामुळे सुरू झाला होता, या हत्येमागे आणखी कोणती कारणं आहेत का आणि गोळीबाराचा कट आधीच रचण्यात आला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री साधारण 7 वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोसावीवाडी या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली, ज्याच्यामध्ये यातील जो एक आरोपी आहे त्या आरोपीनं 2 राऊंड फायर करून एका व्यक्तीचा, ह्याच्यातलं नाव आहे सुमित पगारे, त्याच्यामध्ये खून केलेला आहे असं निष्पन्न झालं। त्याच्यावरून त्याला जेव्हा उपचारासाठी अशोक हॉस्पिटल या ठिकाणी आणलं होतं तेव्हा मी देखील त्या ठिकाणी इंट्रोगेट केलं होतं। तर त्याच्यामध्ये त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यामध्ये समोर आली। या 14 आरोपींमध्ये बऱ्याचशा गुन्हेगारांची, म्हणजे जवळपास 10 गुन्हेगारांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि 4 आरोपींची मात्र काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत नाही आहे। तर यांनी त्यांच्या काही पूर्ववैमनस्यातून याच्यामध्ये हा प्रकार केला आहे असं दिसून येतं आहे आणि सकृतदर्शनी याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत, एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यात निष्पन्न आहेत। त्याच्यापैकी आम्ही अद्यापपर्यंत 12 आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यामध्ये यशस्वी ठरलेले। 2 आरोपी जे आहेत ते अजून फरार आहेत, त्यांचा देखील शोध त्या ठिकाणी नाशिक पोलीस घेत आहेत। दरम्यान हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली। या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात 14 संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 12 संशयितांना ताब्यात घेतलाय। मात्र मुख्य गोळीबार करणारा संशयित राजिक शेख आणि आणखी एका आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे। त्यामुळे या दोघांना पकडल्यानंतर या हत्येच्या कटामागची आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। वाद मिटवण्याच्या बहाण्यानं जवळ येणं, हस्तांदोलन करणं आणि त्या क्षणी पिस्तूल बाहेर काढून गोळीबार करणं, या संपूर्ण घटनेनं नाशिकच्या गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा वर्चस्वाच्या संघर्षाचा मुद्दा समोर आणलाय।
जुन्या वादाचा हा वणवा नेमका कुठून पेटला, त्याचा शेवट सुमित पगारेच्या हत्येतच का झाला आणि या हत्येच्या कटात आणखी कोण कोण सहभागी होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहेत. एका क्षणात हात मिळवला आणि त्याच हातमिळवणीच्या क्षणी मृत्यूचा घात झाला. गोसावीवाडीतील या गोळीबारानं परिसर हादरला असून अवघ्या 24 तासांत 12 संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र मुख्य गोळीबार करणारा संशयित आणि आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे आता या दोघांच्या अटकेनंतर जुन्या वादाची नेमकी पार्श्वभूमी, हत्येचा कट आणि या प्रकरणातील इतर दुवे समोर येतात का, याकडे पोलिसांसह नाशिककरांचंही लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.